तुमचे आणि सोबतच तुमच्या मुलांचे केस जर अकाली पांढरे होण्यासाठी सुरुवात झालेली असेल आणि तुमचं वय फक्त 30 ते 35 वर्ष असेल आणि तुमच्या मुलांचं वय 5 ते 10 वर्ष असेल तर अजिबात काळजी करू नका। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुमच्यासोबत अगदी घरगुती साहित्यांमधून अशी एक रेमेडी शेअर करणार आहे ज्याच्या 1 ते 2 महिन्यांच्या वापरांमध्ये तुमचे पांढरे झालेले केस देखील हळूहळू काळे होण्यासाठी मदत होईल। आणि त्यासोबतच जर तुम्हाला केस गळतीची वगैरे समस्या असेल तर ती देखील पूर्णपणे कमी होईल आणि केस अगदी खांद्यापासून ते कमरेपर्यंत वाढण्यासाठी मदत होईल। इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता माझे केस किती जास्त सिल्की आहेत, स्मूथ आहेत आणि सोबतच लांब आहेत। जर तुम्हाला देखील माझ्यासारखेच केस हवे असतील तर मी सांगितलेली रेमेडी तुम्ही फक्त 2 ते 3 महिन्यांसाठी तुमच्या केसांवरती नक्कीच ट्राय करून बघा। ज्या लोकांनी या रेमेडीचा वापर केलाय त्यांना देखील खूप छान असे रिझल्ट मिळालेले आहेत। चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपल्या रेमेडीला आपण सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कुठून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तर बघा, ही मॅजिकल अशी रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे। फक्त ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर इथं अजिबात करू नका। आणि त्यानंतर आपल्याला या रेमेडीसाठी कांदा अजिबात वापरायचा नाहीये, तर आपल्याला कांद्याच्या सालींचा वापर इथं करायचा आहे। कारण बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की कांद्यापेक्षाही जास्त सल्फर हे कांद्याच्या सालींमध्ये असतं आणि त्यामुळेच आजच्या या रेमेडीमध्ये मी कांद्याच्या सालींचा वापर करणार आहे। बघा, यामध्ये जे काही सल्फर असतं ते आपली केस गळती थांबवण्यासाठी मदत करतं आणि सोबतच जर तुमचे केस अकाली पांढरे वगैरे झालेले असतील ना तर ते देखील अगदी मुळांपासून काळे होण्यासाठी मदत होत असते। इथं तुम्ही बघू शकता साधारणतः 4 ते 5 कांद्याच्या साली मी व्यवस्थित अशा काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर या सगळ्या काही साली आपल्याला एका भांड्यामध्ये ऍड करायच्या आहेत। बघा, इथं तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारचं भांडं घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे असं भांडं नसेल तर तुम्ही लोखंडाचं भांडं वापरलं तरी देखील अतिशय उत्तम होईल, कारण ते तुमच्या केसांवरती नैसर्गिक असा काळा रंग देण्यासाठी मदत करतं। त्यानंतर साधारणतः 1 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे। लक्षात ठेवा, बोरिंगचं पाणी किंवा मग खाऱ्या पाण्याचा वापर आपल्या या रेमेडीसाठी अजिबात करू नका, कारण यामुळे आपल्याला केस गळतीची समस्या आणखी जास्त प्रमाणावरती देखील जाणवू शकते। आता पाणी ऍड केल्याच्या नंतर कांद्याच्या साली पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता मी साधारणतः अर्धा चमचा एवढे काळे तीळ आणि सोबतच अर्धा चमचा एवढी कलौंजी इथं घेतलेली आहे। तुम्हाला कलौंजी आणि काळे तीळ यामधील फरक जाणून घ्यायला हवा, कारण कलौंजी ही थोडीशी वेगळी असते आणि काळे तीळ हे वेगळे असतात। तर आपल्याला या रेमेडीमध्ये दोन्ही गोष्टींचा वापर करायचा आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला अर्धा चमचा कलौंजी घ्यायची आहे आणि अर्धा चमचा काळे तीळ घ्यायचे, कारण यामुळे देखील आपले केस अगदी नॅचरल पद्धतीने काळे होण्यासाठी मदत होते। बघा, मी या रेमेडीमध्ये ज्या काही वस्तू वापरणार आहे त्या तुमच्या केसांवरती एक नाही तर अनेक वेगवेगळ्या प्रकारे काम करणार आहेत। त्यामुळे ही रेमेडी तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की बनवा आणि मी सांगितलेल्या पद्धतीनेच केसांवरती अप्लाय करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला मार्केटमधील कोणतंही महागडं असं प्रोडक्ट वापरण्याची देखील अजिबात गरज लागणार नाही। आणि बघा, जर तुमचे केस खूप जास्त ड्राय वाटत असेल, केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात गुंता वगैरे होत असेल आणि स्प्लिट एंड्स वगैरे आलेले असतील तर आपल्याला याच्यामध्ये कोरफडीचा देखील वापर करायचा आहे। जर तुमच्याकडे ताजी अशी कोरफड नसेल तर मी तुम्हाला सांगते की त्याऐवजी काय वापरायचं, फक्त कमेंट करून सांगा की माझ्याकडे ताजी कोरफड नाहीये। इथे बघा, साधारणतः छोट्या साईजचं एक कोरफडीचं पान मी याच्यामध्ये ऍड केलंय, पण जर तुम्हाला केसांशी संबंधित खूप साऱ्या समस्या असतील तर तुम्ही एका मोठ्या कोरफडीच्या पानांचा वापर इथं करायचा आहे। कोरफडीमुळे आपले केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी होण्यासाठी मदत होते, सोबतच आपल्या केसांमध्ये नैसर्गिक मॉइश्चर टिकून राहण्यासाठी देखील हेल्प होत असते। त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला या रेमेडीमध्ये मेथी दाण्यांचा देखील वापर करायचा आहे आणि मी माझ्या प्रत्येक रेमेडीमध्ये मेथी दाण्यांचा वापर करत असते, कारण मेथी दाणे हे आपल्या केसांसाठी एखाद्या अमृतासारखं काम करत असतात, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात निकोटिक ऍसिड आणि सोबतच प्रोटीन असतात जे आपल्या केसांची मुळं स्ट्रॉंग करतात आणि त्यामुळे आपली केस गळती अगदी कायमची बंद होण्यासाठी हेल्प होत असते। इथे बघा, साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढा मेथी दाणा मी याच्यामध्ये ऍड केलाय आणि बऱ्याच लोकांना माहित नसतं की आपले केस हे कॅरेटीन नावाच्या प्रोटीन पासून बनलेले असतात आणि जर आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता निर्माण झाली तर आपल्याला केस गळतीची समस्या जाणवू शकते आणि हेच प्रोटीन मेथीदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात असतं। त्यामुळे तुम्ही मेथीदाण्यांचा वापर तुमच्या आहारामध्ये देखील नक्कीच केला पाहिजे। आता हे सगळं काही मिश्रण आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम हाय वगैरे अजिबात करायची नाहीये, तर मीडियम फ्लेमवरती किंवा मग लो फ्लेमवरती आपल्याला या सगळ्या काही गोष्टी अगदी व्यवस्थित अशा बॉईल करून घ्यायच्यात।
आता तुमच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की हे सिरम तयार होण्यासाठी नक्की किती वेळ लागतो आणि सोबतच सिरम तयार झालंय हे आपण कसं ओळखायचं. तर बघा, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही अगदी सविस्तर सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप वगैरे अजिबात करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. इथं तुम्ही बघू शकता आपलं पाणी व्यवस्थित असं बॉईल व्हायला सुरुवात झाली आहे आणि सगळं काही सिरम रेडी होण्यासाठी आपल्याला साधारणतः 10 ते 12 मिनिटांचा वेळ लागतो. आणि आता सिरम रेडी झाले हे कसं ओळखायचं. तर बघा, जेव्हा आपल्या सिरमचा कलर हळूहळू चेंज व्हायला सुरुवात होईल आणि त्यासोबतच आपण याच्यामध्ये जे काही घटक ऍड केले ते व्यवस्थित असे शिजतील, तेव्हा समजायचं की सिरम इथं रेडी झाले. आणि आणखी एक पद्धत मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही 1 ग्लास पाणी घेतलेलं असेल आणि ते अर्धा ग्लास झालं तर तेव्हा समजायचं की आपलं सिरम इथं रेडी झालेलं आहे. आता तुम्ही इथं बघू शकता साधारणतः 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं सगळं काही सिरम जवळजवळ 90% इथं रेडी झाले. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, इथं तुम्ही बघू शकता आपलं सिरम जवळजवळ रेडी झालंय आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय तर गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करायची आहे. आता गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर जर तुमच्याकडे टाइम वगैरे असेल तर तुम्ही हे सगळं काही सिरम अगदी 10 ते 15 मिनिटांसाठी थंड होण्यासाठी असंच ठेवून देऊ शकता. आणि जर तुमच्याकडे टाइम नसेल तर तुम्हाला काय करायचंय, हे सगळं काही सिरम गरम असतानाच गाळून घ्यायचे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, सिरम गरम असताना केसांवरती अजिबात अप्लाय करू नका, नाहीतर काय होईल, तुम्हाला केस गळतीची समस्या आणखी जास्त प्रमाणावरती जाणवायला लागेल आणि त्यासोबतच केस अगदी ड्राय होतील, फ्रीजी होतील आणि तुम्हाला स्प्लिट एंडची समस्या देखील जाणवायला लागेल. तर इथं तुम्ही बघू शकता सिरम गरम असतानाच मी गाळून घेतलंय, पण आता हे अप्लाय करताना मी याला पूर्णपणे थंड करणार आणि त्यानंतरच माझ्या केसांवरती अप्लाय करायला सुरुवात करणार. बरेच लोक काय करतात, व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात बघत नाहीत, अर्धवट व्हिडिओ बघतात आणि रेमेडी ट्राय करतात आणि त्यानंतर त्यांना योग्य असे रिझल्ट अजिबात मिळत नाहीत आणि त्यानंतर ते कमेंटमध्ये येतात आणि मला म्हणतात की रेमेडीचा काहीच यूज झाला नाही. तर असं अजिबात करू नका. तर रेमेडी मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्हाला बनवायची आहे आणि त्यासोबतच मी सांगितलेल्या पद्धतीनेच केसांवरती अप्लाय करायची आहे. असं केल्यानंतर तुम्हाला अगदी 100% रिझल्ट मिळणार आहेत. त्यानंतर बघा, ज्या लोकांचे केस खूप जास्त ड्राय आणि फ्रीजी आहेत त्यांना एक सोल्युशन मी सांगते. तर तुम्ही काय करायचे, मार्केटमधील एखाद्या चांगल्या ब्रँडचा ॲलोवेरा जेल घ्यायचं आणि त्याचे साधारणतः 2 चमचे याच्यामध्ये ऍड करायचे. असं केल्यामुळे काय होतं, जर केस ड्राय आणि फ्रीजी असतील ना तर ते अगदी सिल्की आणि स्मूथ होण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुम्ही देखील ही ट्रिक एकदा नक्कीच ट्राय करून बघा. ॲलोवेरा जेल ऍड केल्याच्या नंतर आपल्याला सगळं काही सिरम अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. कारण बघा, ॲलोवेरा जेलची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट असते, त्यामुळे ती व्यवस्थित असं मिक्स होण्यासाठी आपल्याला साधारणतः 2 मिनिटांचा टाइम इथं लागू शकतो. आणि व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्या नंतर आणखी एक महत्त्वाची अशी टिप मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या लोकांच्या डोक्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये इचिंग होत असेल किंवा मग तुम्हाला कोंड्याची वगैरे समस्या जाणवत असेल तर साधारणतः अर्धा चमचा एवढा लिंबाचा रस देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचा आहे. कारण लिंबाचा रस जेव्हा आपण केसांवरती अप्लाय करतो तेव्हा कोंड्याची समस्या कमी होते. कारण लिंबामध्ये भरपूर सारं व्हिटॅमिन सी असतं आणि सोबतच अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे आपल्या स्कॅल्पमधील इचिंग असू द्या, ऑइलीनेस असू द्या किंवा मग कोंडा असू द्या, सगळं काही कमी होण्यासाठी मदत होते. आता इथं तुम्ही बघू शकता आपलं आयुर्वेदिक असं सिरम पूर्णपणे रेडी झालंय. आता हे अप्लाय करण्याची योग्य पद्धत पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप वगैरे अजिबात करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, सिरम अप्लाय करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या एखाद्या ड्रॉपरचा वापर करू शकता किंवा जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल वगैरे असेल ना तर तुम्ही स्प्रे बॉटलचा देखील वापर करू शकता. कारण स्प्रे बॉटलने जेव्हा आपण सिरम केसांवरती अप्लाय करतो तेव्हा ते सगळीकडे अगदी व्यवस्थित असं अप्लाय होतं. आणि बघा, अप्लाय केल्याच्या नंतर अगदी 4 ते 5 मिनिटं आपल्याला हलक्या हाताने आपल्या स्कॅल्पवरती मसाज करायचे. जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही सिरम अप्लाय कराल तेवढा छान असा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. आणि सिरम अप्लाय केल्याच्या नंतर 2 तास केसांमध्ये तसंच राहू द्या आणि त्यानंतर एखाद्या केमिकल फ्री शॅम्पूने तुम्हाला हेअर वॉश करायचंय. चला तर मग मी सांगितलेल्या पद्धतीने हे सिरम तुम्ही 1 ते 2 महिन्यांसाठी नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.